शिक्षकामध्ये धनाजी वागूकर मध्ये जी तळमळ आहे ना, त्या तळमळ जो माणूस काम करतोय ना त्याला देव यश देतो. आणि ती त्या माणसाची तळमळ बघून ना मी त्या पद्धतीने यश करायचो. 5 मिनिटं लेक्चर चालू व्हायच्या आधी मी मोबाईल ओपन करून बसायचो, कारण सरचं लेक्चर आहे. सर उस्मानाबादून बिंबळी कुसवर जाऊ तर 2 तास खातोय का नाही तो लेक्चरला उभा राहतो. म्हणलं यो तोंडात चालू लेक्चर लाईव्ह लेक्चर मध्ये तोंडात 2 बोट पडतात, खाली 2 बोट पडतात. त्या माणसाची इतकी तळमळ आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. जर आपलं तर अजून तर काहीच नाही तर आपली किती तळमळ पाहिजे आपण यशस्वी होण्यासाठी, आपल्या आई बाबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आपली मला त्या माणसाकडे बघितलं ना की माझी मला लाज वाटते. आता तो माणूस इतका आजपर्यंत पोहोचला इथपर्यंत तरी तो किती पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला आज कुठं घ्यायचे नाही जगात, आपण स्वप्न करू बघू कवा बघू. मी म्हणायचो आता जर या वर्षी नाही माझी 3री भरती, मी गणिताचा अक्षरशः सर झालो. त्या सर म्हणून सर झालो, पाठच झाली. ती मला ती शिकवली, मी तर बघत बघत मला सगळं गणिताचं. सर काय शिकवणार पुढचं काय कोणता घ्यायचं ते मला माहिती होतं. म्हणजे इतकं मी त्या सरला निरीक्षण केलंय, ऑब्झर्वेशन इतकं केलंय की माझ्यासारखं ऑब्झर्वेशन त्या सरचं कोण करू शकत नाही. मला वाटतं तुम्ही ऍक्युरेट ट्रॅकवर योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन करेल. नवीन सर मराठी आहेत पण यांच्या बोलण्यात मला कळतंय की सर चांगलं मार्गदर्शन करतायत. त्यांच्या बोलण्यातून कळतंय की हे सर तुम्हाला एक अक्षीने तात्काळ चांगलं शिकवत असणार. कारण अशी माणसं 2 मिनिटात मी ओळखतो की कशी माणसं बोलू शकतात. तर ती माणसं ज्ञान तुमच्या माणूस माझं लेक्चर ऐकायचं त्या माणसाचं 10-10 मिनिटात आज मध्ये एपिसोड चालू जाहिरातीचा किती माणसात त्या व्यक्तिमत्वात बोलण्याची ताकद आहे. तर मला वाटतं जर एवढं समजून सांगण्याची क्षमता आहे त्या मराठी लेक्चरच्या सरच्या मध्ये आहे तर तुम्हाला नक्कीच ते चांगल्या पद्धतीने शिकवत असतील. मला अशी अपेक्षा वाटते ते शिकवतील. त्याही पुढे ते चांगल्या पद्धतीने शिकवत राहतील. धनाजी वागूकर सरांचे तर मला तर त्याचे कौतुक शब्दात मी करू शकत नाही, कारण की मी त्यांचा अभ्यास पहिला विद्यार्थी टॉपचा. मला सारखे ग्रुप 8 ला मला ग्राउंडला 97 मार्क होते आणि लेखीला मी माझं 4च फॉर्म आहेत आयुष्यात. कारागृह कॉन्स्टेबल SRPF आणि जिल्हा पोलीस. SRPFचा पहिला ग्राउंड दिलं मला मार्क पडली 97 आणि 97 मध्ये चंद्रू शिंदे तुला जर आता बदलायचं पेपर एकच पेपरला पास व्हायचं, पेपरच्या चिंदड्या उडून टाकायचं. असा अभ्यास माझा त्या पद्धतीनं त्या ताकदीने मी अभ्यास करता त्या तळमळीने मी अभ्यास करत होतो. कारण की मला माहित होतं आज या 3री भरती तर माझ्या आयुष्यातली शेवटची भरती होती. जर आज जर नाही झालं तर मला आपल्याला शेतात काम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर आज शेतात आपण काम करायला लागलो तर आपल्या आई बाबाकडे आपण बघितलं तर त्यांच्या डोळ्यातनं आसू त्यांचं आयुष्य गेलं रे आपल्यासाठी काबाड कष्ट करण्यात. तुमच्या बापाचं माझ्या बापाचं आयुष्य केलं हे काबाड कष्ट करण्यात. कारण की तुमचं आज तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणी राहता, मी पुण्यासारख्या ठिकाणी राहत होतो. तुम्हाला काय आणि मला काय सगळ्यांना 7च पैसे लागतात. आज कुठं कुठं खर्चाला पण मतलबी दुनियेत कोण तुम्हाला 4 रुपये सगळं म्हणणार नाही खा बाबा फुकाट. मेसवाले सगळं 10 रुपये सगळं कोण कोणाला कमी करायच्या जगात मोकळं नाही. त्या माणसाची 500 रुपयामध्ये बॅच ऑनलाईनची बॅच 500 रुपयामध्ये देते. पुण्यात त्याच बॅचची किंमत आहे 10,000 रुपये. ऑल वर्षाची किंमत आहे 30,000 रुपये आणि 500 रुपयात माणूस शिकवतोय. तर या माणसाला दिलदार माणूस जर कुठं भेटत असेल तर या धाराशिव मध्ये आणि तो बेबळी गावचा आहे. मला वाटतं त्या माणसाची ती तळमळ आहे तो देव सगळं दखल घेत असतो. त्या देवाला सगळं लाज वाटत असेल की धनाजी वागूकर मास्तरची तळमळ आणि त्याची यशस्वी होण्यापासूनची ध्येय शक्ती ना त्या शक्तीसाठी पोहोचायला त्या देवाला एक दिवस लाज वाटेल की जो माणूस इतक्या तळमळीने काम करतोय ना त्या क्षेत्रात त्या आम्ही कोणत्या क्षेत्र असू द्या तो माणूस ज्या क्षेत्रात तळमळीने काम करतो ना आणि तो प्रामाणिकपणे माणूस काम करतो तर देवाला सगळं लाज वाटत की आयुष्यात भविष्यात पुढे चालून तो माणूस ज्या घराला पोहोचल ना त्याचा तुम्हाला सांग पत्ता लागू शकत नाही. कारण आज तुम्ही बघताय सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांनी आता सोशल मीडिया चालू केलाय. तर मला वाटतं भविष्यात धनाजी वागूकर सर महाराष्ट्रातला गणितातला एक टॉपरचा सर असेल. कारण जे गणित पुण्यातली सर लोक एक त्या माणसाचं अगदी सांगितलेलं असतं आपल्याला पद्धतीने बाबा कसं आहे आणि शॉर्टकट कसं आहे ते फक्त आपल्याला कळतं. मी शिक्षक झालो अक्षरशः बुद्धिमत्ता गणिताचा पुण्यात शिक्षक झालो काय नाही कॉपी पेस्ट त्या मास्तरची कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करून माणसं बुद्धिमत्ता ती मला कळलं येण्यासारखं काम करायचं आयुष्यात. कोण तुम्हाला चांगलं बिल लागा म्हणून तुम्ही आयुष्यात बिल लागा झालोय म्हणजे मी खूप मोठा माणूस झालो नाही, खूप मोठा तीर मारलेला याचा भाग नाहीये. माझ्या आई वडिलांच्या भावाच्या नजरेत एक कुठेतरी चांगलं काम केलंय त्यांना एक आनंद वाटतोय समाधान वाटतंय. 30-35 हजाराची नोकरी करण्यासाठी
की 4 वर्ष असले. सहजासहजी आज मी तर बोलतोय म्हणजे सहजासहजी तिथून इथं उभं राहायला खूप कालावधी लागतो. सहजासहजी कोणीही इथून इथं उठून येत नाही. त्याला कष्ट करावं लागतात, प्रामाणिकपणे काम करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, देव देखील त्या तुमच्या कामाची दखल घेतो. आणि जर देवाने दखल घेतली तर देव सुद्धा मला ह्या वर्षी माझ्या आयुष्यात खरंच किंवा आल्या संध्यावर लय अपघात होईल तुला. जर तुला ही दखल दिली, माझी तर देवाने दखल घेतली आणि उद्या भविष्यात तुमची सकट देव प्रमाणिकपणे अभ्यास केला तर दखल घेईल, नाही तर अन्यथा देव तुमची दखल घेणार नाही. कारण की आज जर आपण बघितलं तर मुलं मुली वाईट मार्गात चालले, सोशल मीडिया इंस्टाग्राम याच्या माध्यमात चालल्या आणि सत्य वास्तविक सत्य नाही बाजूला ना इंस्टाग्राम बंद फक्त फॉलो करा. कोणत्या चॅनलला? आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती अशाच चॅनलला फॉलो करा. नाहीतर तुम्ही इंस्टाग्राम उघडलं की गौतम पाटीलचं नाही. चॅनल तुम्ही नॉलेज कोणत्या माध्यमातून प्राप्त करता हे महत्वाचं आहे. एखादं कुत्र जर कसं चगलीचं सारखं सारखं त्याचा घट सुसून गेलं तर पिसाळ्या कुत्र्यासारखं काम करायचं. यश असंच नाही भेटत कुणाला बी. किसरी बसल्या त्यांनी काहीतरी ताकद लागली यश भेटलं. आज एखाद्या मुलीचं लग्न करायचं म्हणजे नोकरदार भेटू शकतो लोक नाही भेटू शकत. कारण की एवढं सोपं राहिलेलं नाही. कारण कारण नाही, नोकऱ्या कमतात आहेत, आपल्या कास्टनुसार जागा आहेत, वाटून कमी प्रमाणात येतात. त्यामुळे इतका संघर्ष आहे. मी जेव्हा हडपसर ग्लायडिंग सेंटरला होतो, जवळजवळ तिथं 2-3 लाख मुलं पोलीस भरती करतात. 3 लाख. पण महाराष्ट्रात किती लोक पोलीस भरती करतात? त्यातनं आपल्याला शोधून एक हिरा सापडायचा, कोळशातून हिरा उभा करायचा आहे. जर त्यावेळेस तुम्ही तळमळीने काम केलं ना तर खरंच तुमच्या आईवडिलांचं देखील स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ज्यावेळेस तुमच्या गावात, तुमच्या परिसरात, तुमच्या तालुक्यात तुमचा बॅनर लागल आणि त्यावेळेस तुमच्या गावातील लोक तुमच्या बापाला आईला विचारतात हे तुमचं पोरगे का, त्यावेळेस तुमच्या बापाच्या आणि आईच्या डोळ्यात जे असू असते ना त्यानं आपण बघायचं उद्या तुम्हाला संघर्ष करायचा आहे. कारण मी बिनला आयुष्यात मला पुढे जायचंय. कारण मला पुढे जायचंय. तो माणूस पुढे चाललाय ना, मग मी का जाऊ? मी कॉपी पेस्ट करणार आहे त्या माणसाला. कॉपी पेस्ट करायची आणि मी करणार. माझी जिद्द आहे, मला चंद्रशेखर जायचंय आणि त्या माणसाला कॉपी पेस्ट करायचं चालायचं. काय नाही यशस्वी व्हायचं म्हणलं तर असं काय नाही, लोक कॉपी पेस्ट करून ठेवायला लागले. लोक गुलगी बुकिंग टिंगून देऊन लोक चांगलं म्हणावं या अपेक्षा करू नका. तुमच्या भावाच्या, तुमच्या आईच्या वास नजरेत तुम्ही चांगलं वागा. जग तुम्हाला चांगलं म्हणायला नाही. मतलबी दुनिया, या मतलबी दुनियेत जर आपल्याला कोण चांगलं, आपलं जर चांगलं व्हावा ही जर कोणाची अपेक्षा असेल तर आपल्या आईची आणि बापाची आणि आपल्या गुरुची अपेक्षा आहे. आणि ही जर अपेक्षा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला तळमळीने काम करावं लागेल. आता तळमळीने ज्यावेळी तुम्ही काम करणार ना देव तुम्हाला दखल देणार भाई. ही माझं चंद्रशेखरचं वाक्य आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, कोणाच्या वाईट संगतीत लागू नका, पोरीच्या नादात लागू नका. सांगतोय मी, कारण एकदा वेळ गेली तर वेळेची किंमत पुन्हा मागता येत नाही. मी पुण्यासारख्या ठिकाणी मी धनाजी वाकलकरची कॉपी पेस्ट करून शिकवत होतो. मी तर पास तर मला तुम्ही चांगले सर शिकवतात, चंदू सर तुम्ही सर शिकवतात. मी सुद्धा माझं इंस्टाग्राम कॉपी पेस्ट करून चंदू सर म्हणून इंस्टाग्राम कॉपी, कारण मला त्या माणसासारखं का बनू नये. एखाद्याचं जर आपण एखाद्याचं स्वप्न एपीजे अब्दुल कलामचा फोटो डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्यासाठी स्वप्न बघू शकतो. एपीजे अब्दुल कलामचं वाक्य की स्वप्न माणसाने बघितलं पाहिजे. तर आपण का माणसाला त्या माणसाला बघू नाही, त्या माणसाला मी बनू नाही का वाटू शकत नाही? एखाद्या विद्यार्थ्याला बनू वाटतं ना, का बनतात? एखाद्या हिरो आपण बघितलं, एखाद्या वाटतं मी त्या हिरो सारखे हिरो व्हावा, एखाद्या अभिनेत्रीला वाटतं, मुलीला वाटतं मी त्या अभिनेत्रीसारखी व्हावा. तर मला वाटतं मास्तर मला पुढे जाऊन माझ्या आयुष्यात इतका संघर्ष करायचा आहे. आणि त्या माणसाला मग तुम्ही संघर्ष करताना घरी नुसतं 2 मिनिटात जेवतोय, बसतोय, पाणी पितोय, शिकतोय, बंद बी करतोय, लेक्चर पाणी प्यायला नाही, उभा करायला काय मला त्या माणसाने कळतच नव्हतं. आई म्हणायची खातो का नाही कधी मला चाललाय कधी कधी मला म्हणायची. पण मला जास्त वेळ मी काय लांबत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी आज उद्या आहे, उद्या तुम्ही भविष्यात या क्लासचे भवितव्य आणि क्लासचं नाव, सरांचं नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव कुठेतरी महाराष्ट्रात आपल्या गावात कुठेतरी उज्ज्वल करावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो. आणि उद्या तुमचं इथं उभं राहिलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि नक्कीच तुम्हाला देव येणाऱ्या आगामी भरतीमध्ये यश देईल अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.